त्याच्यात 2,30,000 दिवे का? असा एक प्रश्न आहे की त्याचं नेमकं काय कारण असू शकते. म्हणजे जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे की 2,30,000 दिवे या ठिकाणी का वापरण्यात आलेले आहेत. मला आता बोलायचं नव्हतं ऍक्च्युअली 22 तारखेला बोलायचं होतं, पण तुम्ही बोलतं करताय मला. तर त्या दिवशी मला काय बोलायचं मला कळणार नाही. दादाला आताच म्हणलं मी. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूरच्या अहमदपूर शहरातील निजवंत नगरामध्ये तब्बल 2,30,000 दिव्यांनी प्रभू रामचंद्राची आणि हनुमानाची त्याचबरोबर लक्ष्मण आणि सीता मातेची या ठिकाणी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आणि या अनुषंगाने माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते गणेशदादा हाके आणि त्याचबरोबर लातूरचे लोकप्रिय खासदार सुधाकरजी श्रंगारे साहेब आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया नेमकी काय पार्श्वभूमी असणार आहे. 19, 20, 21, 22 जानेवारी रोजी या प्रतिकृतीचं प्रदर्शन होणार आहे. पूर्वी मी जाणार आहे सुधाकरजी श्रंगारे साहेबांकडे. काय सांगाल सर, आज तुम्ही या ठिकाणी नियोजित या पूर्ण आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. आपल्या चॅनलला पहिला धन्यवाद देतो. तर म्हणजे आपल्या श्रीरामाचं आज या ठिकाणी आपल्या प्रकृती या ठिकाणी उभारली. गेली 500 वर्षापासून आपल्या श्रीराम मंदिराचा प्रश्न पेंडिंग पडला होता. आदरणीय मोदी साहेबांनी ज्या ठिकाणी अयोध्येला श्रीरामाच्या मंदिराची प्रतिष्ठापना श्रीरामाची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याही जिल्ह्यामध्ये एक लातूर लोकसभेचा खासदार म्हणून मलाही काही करायची अशी इच्छा झाली की तिथं आज अयोध्येला 22 तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे श्रीराम रामाची. मला सांगावंच वाटतं की एक आनंद वाटतो या ठिकाणी. आदरणीय मोदी साहेबांनी स्वप्न साकार केलं आमचं सगळ्यांचं. 500 वर्षापासून हिंदूचं जे लोक श्रीरामाला मानतात त्याच पद्धतीनं लोक त्या ठिकाणी जातात, बघायला जाणार आहेत. खूप उत्सुकता आहे लोकांना. आज जवळजवळ पूर्ण इंडियामधूनच नाही तर पूर्ण फॉरेनवरून लोक त्या अयोध्येला येणार. तसंच आज अहमदपूरमध्ये त्या धर्तीवरती या ठिकाणी 2,30,000 दिव्या त्या ठिकाणी श्रीरामाची हनुमान यांची करण्यात आलेली आहे. सगळ्यांना मला विनंती करायची या ठिकाणी हिंदू बांधवांना की जरूर या ठिकाणी आपण श्रीरामाचं दर्शन 22 तारखेला येऊन आपण सोहळ्याने घ्यावं या ठिकाणी. आणि देशाची संस्कृती आपले रामाने जे आपल्याला शिकवलेलं आहे त्याचे संस्कार आपण या ठिकाणी जरूर येऊन घेऊन जाल. एवढंच मला माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचंय. मला माहिती आहे की ही साधारण गोष्ट नाही. आता दादांनी सांगितली या ठिकाणी की ही जी रांगोळी झालेली आता आपल्या जो कोण इथला जो कलाकार आहे त्याची जवळजवळ 10-15 वेळेस रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे. अनेक त्याने या भारतामध्ये अशा प्रकारचे इव्हेंट साजरे केलेले आहेत. मलाही माहिती आहे की इन फ्युचर मध्ये एक अहमदपूरचं नाव पूर्ण भारतामध्ये जिल्हा लातूर अहमदपूर राजूर तालुका म्हणतो त्याचं नाव बिलकुल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जाईल. पूर्ण भारतात टीव्हीला ही आजची रांगोळी श्रीरामाची, लक्ष्मणाची, सीतेची, हनुमानाची त्या ठिकाणी आपल्या भारतवर्षांना बघायला मिळेल. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आणि त्या चॅनलला माझ्या शुभेच्छा. साहेब, महत्वाचा प्रश्न असणार आहे की संकल्पना जी आहे ती कशी सुचली तुम्हाला. 2,30,000 दिव्यांनी प्रभू रामचंद्राची जी मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे, ही संकल्पना सुचली कशी? खरं म्हणजे ही संकल्पना माझ्या मुलाची आहे.
आणि माझ्या मुलाच्या कॉन्शियस डोक्यामध्ये हमेशा काही ना वेगळं काहीतरी लातूरसाठी घेऊन द्यायचं असतं. आणि त्याने बरेचसे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक इव्हेंट त्यांनी सर्व धर्मीय खासदार सर्व धर्मियांना सगळ्यांना जाती धर्माच्या लोकांना घेऊन करत कुठलाही कार्यक्रम असेल तर आणि आम्ही त्या पुढं होऊन आम्ही रोज करत असतो. त्या ठिकाणी माझा मुलगा मला खूप आशा भक्तीमध्ये सहकार्य करत असतो. एक दिवस त्यानं म्हणाला की पप्पा कुछ अपन भी करेंगे यहाँ पे, ऐसा कुछ करके दिखाएंगे जहाँ पे वो श्री राम को देखने के लिए बहुत सारे लोग अयोध्या जा रहे हैं, तो यहीं पे अपन अपने एरिया में कोई भी जगह ढूंढ लो, आप कहाँ करना चाहते हो. मला त्याने विचारलं. तो आम्ही सांगले बेटा अपन तो बहुत जगह पर किए हैं, लातूर सिटी के अंदर बहुत सारे इवेंट किए, लेकिन अपना ऐसा इवेंट बनाएंगे कि जो चारों तरफ से अपना एक लोकसभा मतदार यहाँ से है, अपना एक कंधार तालुका है, यहाँ से पूर्वोत्तर तालुका है, रामोत्तर तालुका है, फिर नजदीक के बहुत सारे जो भी आपके डिस्ट्रिक्ट के तालुके हैं और मेरे ख्याल से अदर डिस्ट्रिक्ट से भी लोग आ जाएंगे. तो त्यांचा कॉन्सेप्ट है म्हणजे ये कुछ ऐसा बनाएंगे. तो मैं उसने यही बोला मुझे कि भैया वो हिंदी में बात करता है इसलिए हिंदी में बता रहा हूँ. उसने मुझे बोला कि पापा ऐसा कुछ करेंगे कि भाई ये करना चाहता. क्या करना चाहते बेटा? तो मैं पूछा उसको. नहीं भाई ऐसा कुछ ऐसा मेरा कॉन्सेप्ट है कि ये मैं मूर्ति कराना चाहता हूँ. वो मुझे एक्सप्लेन कर. नहीं मैं नहीं बताऊंगा, मैं करने के बाद आपको बताऊंगा. इसलिए मैं आज वही देखने के लिए आया था. सही में मैं रात में 2-3 बजे निकला था बॉम्बे से और बार उतरा और यहाँ पे आ गया. पर काम करके यहाँ पे आके पहुँचा हूँ. ये कैसा हो गया, ये कैसी मूर्ति हो गई. थोड़ा सा काम बाकी है, लेकिन ये होने के बाद बिल्कुल उसके सपना जो है और जो हमारा सपना है, आपका जो सपना है, इस देश के सब जो भी राम प्रभु को मानने वाले का सपना है यहाँ पे पूरा आकर साकार होगा. यही मैं बोलता हूँ आपके माध्यम से. मैं यही सबको सूचित करना चाहता हूँ दादा कि आप सबको कहे यहाँ पे आकर आप बैठ दीजिए. आप सबको कहिए यहाँ पे पूरे लोगों को जाके आकर इसका दर्शन लेके यहाँ पे चले जाए. बिल्कुल जैसा अयोध्या जा रहे हैं ना रामलीला का दर्शन लेने के लिए, यहाँ पे लोग रामलीला दर्शन ले के जाकर मैं कहता हूँ कि यहाँ पे सही में यहाँ पे जैसा अयोध्या में रामलीला वहाँ पे विराजमान हो रहे, यहाँ पे भी रामलीला विराजमान हो गए ऐसा समझ के या समझो. आणि साहेब जनतेमध्ये एक सध्या प्रश्न आहे की 2,30,000 दिवे या ठिकाणी मांडणी करण्यात आली आहे आणि नेमके हे दिवे पेटविण्यात येणार आहेत का, म्हणजे त्याला काही वाची ठेवल्यात का, हे जनतेमध्ये चर्चा आहे. त्याचं काय आपल्या माध्यमातून मी ऐकू इच्छितो आहे. नाही ऐसा कुछ नहीं है. ये पेट्रोल त्या ठिकाणी नाही आहे. कलर पेंटिंग मध्ये दिवे आहे ते आणि ह्याची गरज नाही ना, कारण तुम्ही पाहिला आता तुम्हाला एलईडी या ठिकाणी एलईडी लागणार आहेत. 3-4 एलईडी वर दिसणार. या ठिकाणी 10 माळे टावर असतं ना, नक्कीच ह्याला सगळ्यांना बघता आलं असतं वरून, परंतु हाईट कमी असल्यामुळे लोकांना ही कळणार नाही. एवढं मोठी मूर्ती आहे. 2,30,000 दिवे का, असा एक प्रश्न आहे की त्याचं नेमकं काय कारण असू शकते, म्हणजे जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे की 2,30,000 दिवे या ठिकाणी का वापरण्यात आलेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे 2,30,000 दिवे वापरण्याचं कारणच हे की आतापर्यंत 2,30,000 खालचे दिवे वापरले प्रत्येक ठिकाणी. आम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणजे आतापर्यंत वाढवून असतं काहीतरी 10,000-20,000 दिवे वाढवूया अशा प्रकारे या ठिकाणी एक वाढवून या ठिकाणी 2,30,000 दिवे वापरलेले आहेत. एक गुंजा रेकॉर्ड नक्कीच त्याची नोंद होणार आहे का, नक्की होणार आहे. पण आता बोलायचं नव्हतं ऍक्च्युअली 22 तारखेला बोलायचं होतं, पण तुम्ही बोलतं करताय मला. त्या दिवशी मला काय बोलायचं मला कळणार नाही. दादाला आताच म्हणलं मी, दादा आता आज कुछ नहीं बोलने का, अपन खाली देखने का बाद में अपन बोलेंगे 22 तारीख को बैठ भी देंगे और कुछ आता आकर कहेंगे, लोगों को अपील करेंगे आता आकर. दादा म्हणले चला आपण देऊया फाईट. तुम्ही विचारताय मी त्याचे उत्तर देतोय, पण नक्की मी तुम्हाला 22 तारखेला खरं चित्र दिसेल अक्षरशः अयोध्येसारखं या ठिकाणी चित्र दिसेल. एवढंच मला या ठिकाणी भेटूया पुन्हा 22 तारखेला अहमदपूर शहरामध्ये. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज करता कॅमेरामॅन भीमराव कांबळेसर यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.